अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करोत ही स्वामींची प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र. मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र. हो, स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन लवकरच येत आहे. तो आहे 20 मार्च रोजी. 20 मार्च रोजी प्रकट दिन असल्यामुळे भरपूर लोक 21 दिवसांची महाराजांची अत्यंत प्रभावी अशी सेवा करत आहेत. पण तुमच्या घरामध्ये अशी एखादी इच्छा असते किंवा असं एखादं कार्य असतं ते काही केल्या पार पडत नसतं, तर अशा वेळेस 21 दिवसामध्ये 3 गुरुचरित्र पारायण कशा पद्धतीने करायचे हेच आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत. बघा, आपण एकही पारायण करू शकतो, पण असं म्हटलं जातं वर्षातून जो कोणी 3 पारायण करतो किंवा 21 दिवसात जो कोणी 3 पारायण करतो त्याची इच्छा 100% पूर्ण होतेच म्हणजे होतेच. आणि गुरुचरित्र हा एक ग्रंथ, हा पवित्र ग्रंथ आहे, दिव्य ग्रंथ आहे. बघा, 5वा वेद मानला गेलेला आहे तो म्हणजे गुरुचरित्र. बघा, आपण गुरुचरित्राचे 14वा अध्याय 18वा अध्याय पठण करत असतो, पण त्याच पद्धतीने गुरुचरित्राचं पारायण देखील आपल्या घरामध्ये होणं तितकंच महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस आपल्या घरामध्ये पारायण होतं त्यावेळेस भरपूर प्रकारच्या शक्ती, ज्या वाईट शक्ती आहेत त्या आपल्या घरातून कमी होतात, नकारात्मकता होते, आपलं घर हलकं होतं आणि पॉझिटिव्ह एनर्जीने आपलं घर भरत असतं. त्यामुळे जितकं होईल तितकं आपल्या घरामध्ये गुरुचरित्राचं पारायण करण्याचा प्रयत्न करा. 21 दिवसात 3 पारायण केल्यामुळे बघा, तुमच्या घरामध्ये तुमच्या मुलाचं लग्न होत नाहीये किंवा मुलीचं लग्न होत नाहीये. काही केल्याने बघा लग्न ठरलं तरी ते मोडतं किंवा काहीतरी. बघा, भरपूर लोक असे असतात की त्यांना आपलं चांगलं झालेलं देखील बघवत नसतं, ते काही ना काहीतरी काढी टाकतात आणि लग्न देखील मोडतात. साखरपुडा होतो, मंडपात जाण्या अगोदर लग्न मोडतं. अशा भरपूर केसेस तुम्ही ऐकल्या असतील, भरपूर अशा पद्धतीच्या बघितलं असेल तुम्ही जिथे तिथे. पण अशा वेळेस किंवा लग्नच ठरत नाहीये, काय केले नाही, तर अशा वेळेस देखील तुम्ही करू शकता. तुमच्या मुलांच्या किंवा मुलीच्या भवितव्यासाठी किंवा व्यवसाय चांगला व्हावा, त्यांचा बिझनेस ग्रो करावा किंवा चांगली नोकरी लागावी यासाठी, किंवा प्रत्येक व्यक्तीचं असं इच्छा असते की छोटं का होईना आपल्या घराचं हक्काचं घर असावं, आपल्या स्वप्नातलं घर असावं, अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते, बरोबर ना. तर ते घर व्हावं यासाठी आपण धडपडत असतो, पण कधी त्याला यश येत नाही किंवा कर्जाचा डोंगर इतका वाढलेला असतो त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग काय आपल्याला सापडत नसतात. तर अशा वेळेस तुम्ही आवर्जून 21 दिवसामध्ये 3 गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे. 7 दिवसाचे आपण एक पारायण करतो, तसंच 21 दिवसात 3 गुरुचरित्राचे पारायण आपण करू शकतो. तर गुरुचरित्राचे पारायण करताना त्याच्या नियमांचं पालन देखील होणं तितकंच महत्त्वाचं आहे. गुरुचरित्राचे पारायण नुसतं म्हणजे त्याच्या नावातच एक प्रकारची वेगळी शक्ती आहे गुरुचरित्र ग्रंथामध्ये. हा ग्रंथ जरी सोबत असेल ना आपल्या प्रवासामध्ये, तरी देखील आपल्यापासून 10 फूट लांब वाईट शक्ती लांब असतात, जवळ येण्याचा प्रयत्न करत नाही किंवा आपल्या केसाला देखील कोणी धक्का लावू शकत नाही, इतका दिव्य ग्रंथ हा आहे. गुरुचरित्र पारायण करताना आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे. जर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करणार असाल किंवा तुमच्या मनात जरी वारंवार येत असेल की मला पारायण करायचं आहे आणि पारायण कधी होईल कधी होईल कधी होईल, पण माझी खूप इच्छा आहे पारायण करण्याची, एवढं लक्षात घ्या की अशा वेळेस तुम्ही स्वतः पारायण हे करत नसता. महाराजांची इच्छा असते की तुम्ही स्वतः ते पारायण घरामध्ये करावं आणि हे पारायण देखील संपूर्ण निर्विघ्नपणे पार पाडण्याची जिम्मेदारी एक प्रकारे महाराजांवरतीच असते आणि महाराजच ते पूर्ण करून घेतात. आपण पूर्ण करणारे कोणी नाही आहे, आपण फक्त निमित्त मात्र आहोत आणि आपल्याकडून ते महाराज सेवा करून घेतात आणि त्याचा बदल्यामध्ये आपल्याला त्याचं पुण्य किंवा त्याचं फळ आपल्याला भेटत असतं. बघा, पारायण करायची इच्छा उत्पन्न झालेली आहे तर 28 तारखेपासून तुम्हाला सुरुवात करायची आहे. 28 ते 20 मार्च असा 21 दिवसामध्ये तुम्हाला 3 पारायण करायचे आहेत. बघा, पारायण करण्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, आदल्या दिवशी तुमच्या जवळपासच्या मठामध्ये केंद्रामध्ये तुम्हाला जायचं आहे. जाताना एक नारळ, खडी साखर, फूल घेऊन जायचं आहे आणि महाराजांना तिथे जाऊन ते अर्पण करायचं आहे. शक्य झाल्यास 1 डझन केळी घेऊन जा. तिथे जरी प्रसाद रूपी तुम्ही आवर्जून देऊ शकता. 1 डझन केळी का म्हणते मी, कारण दानाला देखील अतिशय महत्त्व आहे आणि तुम्ही सुरुवात करताय तर चांगल्या कामाने करा, बरोबर. तर तुम्ही नारळ, खडी साखर, फूल घेऊन जायचं आहे, महाराजांच्या चरणाशी ठेवायचं आणि महाराजांना सांगायचं आहे की महाराज, उद्यापासून आपल्या घरामध्ये या कारणासाठी मी गुरुचरित्राचं पारायण करत आहे. 3 गुरुचरित्राचे पारायण करायचे आहेत. महाराज, इतकी शक्ती, इतकं बळ द्या की हे पारायण निर्विघ्नपणे पार पडू द्या. असे आपल्या महाराजांच्या चरणी, आपल्या गुरूंच्या चरणी, आपल्या कुलस्वामिनीच्या चरणी, आपल्या कुलदेवताच्या चरणी प्रार्थना करायची आहे. कधीही लक्षात घ्या, कितीही मोठी संकट येऊ द्या, आपल्या आयुष्यामध्ये सगळे देव जसे महत्त्वाचे आहेत तसे गुरु देखील महत्त्वाचे आहेत, बरोबर ना. आणि गुरूंसोबत आपल्या कुलदेवताला आणि कुलदेवीला अजिबात विसरून चालत नाही. ज्यावेळेस तुम्ही अशा घोड चुका करतात ना, म्हणजेच सगळं आहे तुमच्याकडे, गुरु आहे
आहेत, पण तुम्ही कुलदेवीचा मान सन्मान करत नाही, कुलदेवाला तुम्ही कुलदेवाच्याकडे लक्ष देत नाही, तर अशा वेळेस प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं, एवढं लक्षात घ्या. त्यामुळे कोणतंही काम करताना आपल्या कुलदेवतेला आणि आपल्या गुरूंना अगोदर मान सन्मान द्यायचा आणि मग बाकीच्या गोष्टींना सुरुवात करायची आहे. आणि तो संकल्प नाही आहे, आपण जो नारळ खडीसाखर वगैरे ठेवतोय मठामध्ये केंद्रामध्ये, तो संकल्प नाही आहे. कारण भरपूर लोकांना असा गैरसमज आहे की जो नारळ आपण केंद्रामध्ये ठेवतोय तोच संकल्प आहे. तो संकल्प नाही आहे, ती प्रार्थना आहे, विनंती आहे आणि महाराजांना एक प्रकारे निमंत्रण द्यायचं आहे, आमंत्रण द्यायचं आहे की आपल्या घरामध्ये, स्वतःच्या घरामध्ये महाराज आपल्या घरामध्ये तुम्ही उपस्थित राहा, पारायणाच्या वेळेस तुम्ही उपस्थित राहा. पारायणाला बसताना देखील बघा आपण पूजा मांडणी करायची आहे. पूजा मांडणी अशा ठिकाणी करा जी 21 दिवस हलणार नाही किंवा 21 दिवस ती तुम्हाला हलवावी लागणार नाही, अशा ठिकाणी तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे. त्याच पद्धतीने बघा ज्यावेळेस तुम्ही पारायणाला बसता त्यावेळेस पारायणाला बसताना तुम्हाला तर आसन घेऊनच बसायचं आहे, डायरेक्ट जमिनीवरती बसायचं नाही. कारण आपण जेवढी सेवा करतो ती भूमातेला अर्पित होत असते, बरोबर. त्यामुळे आपल्याला देखील आसन घ्यायचं आणि आपल्या शेजारी एक आसन ठेवायचं आहे. शेजारी आसन ठेवायचं आहे, त्याच्याभोवती रांगोळी काढा, कारण ते आसन आपल्या महाराजांसाठी, दत्त महाराजांसाठी, स्वामी महाराजांसाठी असतं, बरोबर. तर त्यांच्यासाठी एक आसन ठेवायचं आहे आणि तुम्हाला हे पारायणाला सुरुवात करायची आहे. सगळ्यात अगोदर तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे. संकल्प घेताना तुमचं नाव, तुमचं गोत्र, तुमच्या हातामध्ये थोडेसे अखंड अक्षता घ्यायच्या. अखंड म्हणजे खंडित नसलेल्या, म्हणजे आता तुकडा वगैरे येतो तांदूळ तर तसा नाही, अख्खा तांदूळ असायला हवा, अशा थोड्याशा अक्षता तुमच्या हातामध्ये घ्यायच्या. त्या ओल्या होतील, कारण कोरड्या अक्षता हातामध्ये घेऊ नका, थोड्याशा ओल्या, म्हणजे 1-2 थेंब तरी पाणी त्याच्यावरती पडेल अशा पद्धतीच्या अक्षता घ्यायच्या. हळदी कुंकू टाकायचं, एक फूल घ्यायचं आणि तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे की तुमचं नाव बोलायचं आहे. तुमचं नाव, तुमचं गोत्र, म्हणजे आता माझं नाव मी पूजा महेंद्र गायकवाड, काश्यप गोत्रातून आजपासून आपल्या घरामध्ये या कारणासाठी मी 21 दिवसात 3 गुरुचरित्राचे पारायण करणार आहेत, तर महाराज हे पारायण निर्विघ्नपणे पार पडू द्या, अशी शक्ती किंवा असा आशीर्वाद मला द्या. हे आई तूच आहेस, करता करविता तूच आहेत. हे आई आजपासून जे पारायण सुरू होणार आहे त्या पारायणाला महाराज तुम्ही, दत्त महाराज तुम्ही सर्वजण, देवी देवता, कुलदेवी कुलदैवत सगळ्यांनी उपस्थित राहा आणि हे पारायण निर्विघ्नपणे पार पडू द्या आणि मनाची इच्छा पूर्ण होऊ द्या, असा संकल्प घ्यायचा आहे. त्या अन्नामध्ये तुम्हाला पाणी खाली सोडायचं आहे. बघा आता हे सगळं करत असताना मासिक पिरियडची डेट वगैरे बसून बघायची आहे, मगच बसायचं आहे. कारण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपला हा होतो की आपल्याला पिरियड्स येतात आणि मध्येच आले तर मध्येच ते आपल्याला सोडून चालत नाही. त्यामुळे जर डिलिव्हरीसाठी जरी कोण आपल्या घरामध्ये असेल अशा पद्धतीचं, तरी देखील पारायणाला बसू नका 21 दिवसांच्या. कारण कधी डिलिव्हरी होईल ते सांगून होत नाही, बाळ कधी जन्माला येईल हे तुम्हाला विचारून येणार नाही. त्यामुळे जर अशा पद्धतीची कंडिशन असेल तर पारायणाला बसू नका, कारण ते पारायण अर्धवट सोडून चालत नाही, ते पारायण कोणाकडून तरी पूर्ण करून घ्यावं लागतं. त्यामुळे अगोदरच मासिक पिरियडची डेट बघायची आहे. जर तुमची आत्ताच येऊन गेली असेल, म्हणजे आता या आठवड्यात येऊन गेली असेल, तर तुम्हाला बसण्यास काही हरकत नाही, 20 तारखेपर्यंत तुमचं कंप्लीट होईल. पण जर तुम्हाला पुढे येणार असेल तर तुम्ही आवर्जून जरा टाळण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला माहिती आहे की संकल्प घेताना देखील असं म्हणा की मग माझ्याकडून प्रकट दिनानिमित्त मी 3 पारायण घरामध्ये करणार आहे, 3 पारायण कंप्लीट करणार आहे असं म्हटलं तरी देखील चालेल. म्हणजे कसं होतं, एक पारायण केल्यानंतर जरी पिरियड्स आले तरी तुम्ही थोडा वेळ स्टॉप घेऊ शकता, अशा पद्धतीने नंतर दुसरं पारायण सुरू करू शकता. पण जर मध्येच पारायणाच्या दरम्यान मध्येच अर्धे अध्याय झालेले तर तुम्हाला पिरियड्स वगैरे आले तर ते दुसऱ्या कोणाकडून तरी कंप्लीट करून घ्यावं लागतं. त्याच पद्धतीने सुतक आलं तरी देखील असंच आहे. ब्राह्मणांकडून किंवा अशा व्यक्तीकडून, जी व्यक्ती आपल्यासाठी ते एक पारायण करेल, जबरदस्तीने नाही, तिच्या इच्छेने पारायण करेल, राहिलेलं पूर्ण करेल, अशा व्यक्तीकडून ते तुम्हाला पारायण कंप्लीट करून घ्यावं लागतं. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि अशा वेळेस अशा चुका म्हणजे अडचणी कधी सांगून येत नाही, तुम्हाला देखील माहिती आहे. आणि पारायण अशी एक गोष्ट आहे जी पारायण करताना वाईट शक्ती देखील अडथळे आणण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टी पाहायच्या आहेत आणि नंतर पारायणाला बसायचं आहे. सगळ्यात अगोदर तुम्हाला महाराजांची मूर्ती, दत्त महाराजांची मूर्ती असेल त्याच्यावरती अभिषेक घालायचा आहे. अभिषेक तुम्ही जलाने घालू शकता, पंचामृताने घालू शकता, तुम्हाला जसा हवा तसा अभिषेक तुम्ही करू शकता. कलश मांडणी करायची आहे. तुमच्या महाराजांच्या उजव्या बाजूला आणि तुमच्या डाव्या साईडला होतो, तर अशा पद्धतीने कलश मांडणी करायची आहे. धूप दीप अगरबत्ती लावायची आहे. महाराजांना फुले वगैरे अर्पण करायचे आहे. शक्य झाल्यास चाफ्याची फुले भेटली तर अत्यंत खूपच छान, नाही भेटली तर पिवळ्या रंगाची फुलं तुम्हाला अर्पण करायची आहेत.
तर त्याच पद्धतीने बघा 7 दिवस तुम्हाला कंटिन्यू पूजा तशीच ठेवायची आहे. 7 दिवसानंतर ज्यावेळेस तुम्ही परत पारायणाला सुरुवात कराल, म्हणजे 8व्या दिवशी परत सुरुवात कराल, म्हणजे 21 दिवसात जर कंटिन्यू करणार असाल तर तुम्ही परत महाराजांची मूर्ती पाटावून खाली घ्यायची आहे, सगळं स्वच्छ करायचं आहे आणि परत तुम्ही मूर्तीला आपल्या महाराजांना तुम्ही अभिषेक घालायचा आणि ठेवायचा आहे. तुम्हाला रोज अभिषेक घालायचा असेल तर तुम्ही रोज देखील अभिषेक घालू शकता. बघा महाराजांची मूर्ती आपले गुरु आहेत ते, त्यामुळे तुम्ही रोज काढून घेऊन अभिषेक घालून नंतर तुम्ही ठेवून नंतर पुढे कंटिन्यू अध्याय वाचत राहिला तरी देखील चालतं. फक्त कलश वगैरे तसाच ठेवायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे, रोज अध्यायाला सुरुवात करायची आहे. अध्यायाला सुरुवात करण्या अगोदर सर्वात अगोदर तुम्हाला स्वामी स्तवनाने सुरुवात करायची आहे. स्वामी स्तवन 1 वेळा बोलायचं आहे तुम्हाला. पहिल्याच दिवशी फक्त स्वामी स्तवन बोलायचं आहे आणि नंतर तुम्हाला रोज जे सांगणार आहे, जे सांगणार त्या पद्धतीने सेवा करायची आहे. तुम्हाला रोज 1 माळ गायत्री मंत्राची घ्यायचीच आहे, रोजच घ्यायची आहे. स्वामी स्तवन फक्त 1 वेळा पहिल्या दिवशी बोलायचं आहे. नंतर रोज तुम्हाला 1 माळ गायत्री मंत्राची घ्यायची आहे. नंतर 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची किंवा दत्त महाराजांचा जो मंत्र असेल तो मंत्र जरी बोलला तरी देखील चालेल. अशा पद्धतीने तुम्ही 1 माळ गायत्री मंत्राची, 1 माळ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राची तुम्हाला घ्यायची आहे आणि नंतर तुम्हाला पठण करायला सुरुवात करायची आहे, म्हणजे अध्यायाला सुरुवात करायची आहे. आता अध्याय वाचण्या अगोदर एक गोष्ट महत्त्वाची राहिली सांगायची की बघा आदल्या दिवशी ज्यावेळेस आपण नारळ खडीसाखर मंदिरात ठेवणार आहोत त्याच दिवशी तुम्हाला 1 गाय आणि 4 कुत्रे यांना तुम्हाला 1 पोळी खाऊ घालावी लागते, कारण त्यांची देखील परमिशन असणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यांच्या परमिशननेच आपल्याला, त्यांच्या संमतीनेच आपल्याला पारायणाला बसायचं असतं. त्यामुळे 1 गाय आणि 4 कुत्रे यांना आपल्याला 1 पोळी खायला घालायची आहे. ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट माझी सांगायची राहिली होती. ही एक गोष्ट करायला विसरायची नाही आहे. पहिल्या दिवशी तुम्हाला हे सगळं मंत्र झाले बोलून की तुम्हाला 1 ते 9 अध्याय पहिल्या दिवशी वाचायचे आहेत. दुसऱ्या दिवशी तुम्हाला 10 ते 21 अध्याय वाचायचे आहेत. तिसऱ्या दिवशी तुम्हाला 22 ते 29 अध्याय वाचायचे आहेत. चौथ्या दिवशी तुम्हाला 30 ते 35 अध्याय वाचायचे आहेत. 5व्या दिवशी तुम्हाला 36 ते 38 अध्याय वाचायचे आहेत. 6व्या दिवशी तुम्हाला 39 ते 43 अध्याय वाचायचे आहेत आणि 7व्या दिवशी तुम्हाला 44 ते 53 पर्यंत अध्याय वाचायचे आहेत. अशा पद्धतीने हे अध्याय आहेत. कधी 9 येतात, कधी 6 येतात, कधी 5 येतात, कधी 4 येतात. अशा पद्धतीने अध्याय येत असतात. तर त्या ज्या दिवसाचे जे अध्याय आहेत ते तुम्ही कंप्लीट करू शकता. कधी जास्त वेळ लागतो, कधी कमी वेळ लागतो. दीड ते 2 तास, कधी 2.5 तास पण वेळ लागतो. अशा पद्धतीने या वेळेमध्ये पारायण होतं. शक्य असल्यास तुम्ही पहाटेचं पारायण करण्याचा प्रयत्न करा. ब्रह्ममुहूर्तामध्ये 3:30 वाजल्यापासून तुम्ही पारायण करू शकता. पहाटे 3:30 वाजल्यापासून, कारण ही वेळ ब्रह्ममुहूर्ताची तर असतेच असते, पण या वेळेस जास्त कोणाचा आवाज नसतो, जास्त दंगा नसतो आणि आपलं मन देखील एकाग्र होतं, एकरूप होतं आणि जे वातावरण त्यावेळेस ती ऊर्जा, पवित्र ऊर्जा किंवा सकारात्मक ऊर्जा जी हवेमध्ये निर्माण झालेली असते ती देखील आपल्याला मिळत असते आणि ज्यामुळे पारायण करणं देखील आपल्याला सोपं होतं. 12 ते 12:30 ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ आहे. त्यामुळे या वेळामध्ये तुम्हाला पारायण करायचं नाही आहे. कोणत्याही प्रकारचा नैवेद्य आरती करायची नाही आहे. एवढी एक गोष्ट पाळायची आहे. तुम्ही 4 वाजेपर्यंत, दुपारी 4 वाजेपर्यंत तुम्ही कधीही पारायण करू शकता. 4 नंतर तुम्ही पारायण करायचं नाही आहे. दुपारी 4 वाजेपर्यंत तुम्ही पारायण करू शकता. सकाळी पहाटे 3:30 ते 4 वाजेपर्यंत तुम्ही पारायण करू शकता. फक्त 12 ते 12:30 ही वेळ तुम्हाला स्किप करायची आहे. अशा पद्धतीने पारायण करायचं आहे. पण पारायण करताना नियमांचं पालन होणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे, बरोबर ना? तर सगळ्यात महत्त्वाचा नियम, पारायण काळामध्ये तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. कोणत्याही प्रकारचा स्त्री पुरुषामध्ये संबंध ठेवायचा नाही. 7 दिवस ज्या जागेवर झोपतो ती जागा तुम्हाला सोडायची आहे आणि 7 दिवस तुम्हाला गादीवरती बसायचं नाही आहे. जिथे पूजा मांडणी केली आहे तिथे जर जागा असेल तर तिथेच झोपण्याचा आणि डाव्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करायचा आहे. डाव्या कुशीवर यासाठी, कारण आपण ज्यावेळेस डाव्या कुशीवर झोपतो त्यावेळेस दत्त महाराज साक्षात आपल्याला स्वप्नामध्ये दर्शन देत असतात, आपल्याला काही संकेत देत असतात. यामुळे आपल्याला डाव्या कुशीवरती झोपायचं आहे. गादीवरती बसायचं नाही. खुर्चीवर बसला तर चालेल. तुम्हाला गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे किंवा बसण्यास काही प्रॉब्लेम आहे तर तुम्ही खुर्चीवर बसून पारायण केलं तरी देखील चालणार आहे. फक्त गादीवरती तुम्हाला बसायचं नाही. अशा पद्धतीने तुम्हाला हे नियम पाळायचे आहेत. मांसाहार पूर्णपणे वर्ज्य. घरातील प्रत्येक व्यक्तीला सांगून ठेवायचं की या दिवसापासून आपल्या घरामध्ये पारायण सुरू होणार आहे, तर एवढा दिवस कोणीही मांसाहार करायचं नाही. कारण एक स्त्री स्वतःसाठी काहीच करत नसते. एक स्त्री संपूर्ण घरासाठी हे पारायण करत असते. अशा वेळेस संपूर्ण घरातल्या व्यक्तींनी देखील तिला सपोर्ट करणं महत्त्वाचं आहे, कारण ती स्वतःसाठी कधीच काही मागत नाही. ती दरवेळेस कधीही जावा, तुम्ही कधीही लक्ष द्या, देवाकडे जरी काही मागायचं असलं तर ती घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी, मुलांसाठी, नवऱ्यासाठी, सगळ्यांसाठी ती काही ना काहीतरी मागत असते, पण स्वतःसाठी ती कधीच काही मागत नाही.
त्यामुळे बघा या गोष्टीचं एक नियमांचं पालन करायचं आहे. पुरुषांनी दाढी करायची नाही आहे या वेळामध्ये, दाढी तेवढं करणं टाळायचं आहे. दाढी चुकूनही या वेळामध्ये करायची नाही आहे. त्याच पद्धतीने बघा तुम्हाला या संपूर्ण 7 दिवसामध्ये परान्न पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे. परान्न म्हणजे बाहेरचं अन्न, बाहेरचं पाणी, दुसऱ्यांच्या घरचं अन्न पाणी चुकूनही घ्यायचं नाही आहे. तुम्ही बाहेर जॉबला जात असाल तर सोबत डब्बा ठेवा, पाण्याच्या बॉटल्स एक्स्ट्रा ठेवा, कारण आता गरमी हळूहळू वाढणार आहे, त्यामुळे पाणी देखील लागेल. कधी पाणी संपलं काय गरज लागली तर ती पाणी विकत घ्या, पाणी स्वतःच्या पैशाने घ्या आणि 3 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आणि नंतर तुम्हाला ते पाणी ग्रहण करायचं आहे. शक्यतो परान्न घेण्याचं पूर्णपणे टाळायचं आहे, कारण अन्नाचे दोष लागत असतात. तुमच्या आईच्या हातचं, तुमच्या बहिणीच्या हातचं तुम्ही खाऊ शकता, तुमच्या बायकोच्या हातचं तुम्ही खाऊ शकता, पण इतरांच्या हातचं तुम्ही खाऊ शकत नाही. त्यामुळे अन्नाचे दोष लागू नये आणि या आपल्या सेवेमध्ये कोणताही खंड पडू नये यासाठी परान्न चुकूनही घ्यायचं नाही आहे, परान्न टाळायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे 21 दिवसामध्ये 3 पारायण कंप्लीट करायचे आहे. बघा आता तुम्ही 3 पारायण करणार असाल तर 7व्या दिवशी उद्यापन येतं अर्थात, तर या दिवशी छोटा नैवेद्य करायचा, जास्त करायचा नाही, थोडा नैवेद्य करायचा. कारण उद्यापन ज्या दिवशी 7व्या दिवशीच, ज्या दिवशी संपणार आहे 53 त्या दिवशीच उद्यापन असणार आहे तुमचं, तर त्या दिवशी थोडा नैवेद्य करायचा. खाण्याचे नियम देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. तर काय खायचं काय नाही खायचं या संबंधीचा व्हिडिओ नक्कीच लवकर येईल. बघा आता यामध्ये सांगितलं भरपूर मोठा होऊन जाईल. तर उद्यापनाला तुम्हाला छोटा नैवेद्य करायचा आहे. नैवेद्य 4 करायचे आहेत, एक महाराजांचा, एक दत्त महाराजांचा, एक कुलदेवतेचा आणि एक गायत्री मातेचा. अशा पद्धतीने 4 नैवेद्य आपल्याला करायचे आहेत. हे 4 नैवेद्य तुम्हाला एका राशीमध्ये व्यवस्थित तिथे मांडायचे आहेत, नैवेद्य दाखवायचा आहे आणि तो नैवेद्याचाच प्रसाद तुम्ही ग्रहण करायचा आहे. आणि नंतर दुसऱ्या दिवशीपासून परत अध्यायांना पहिल्यापासून पारायणाला सुरुवात करायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे पारायण करू शकता. या काळामध्ये कांदा लसूण चुकूनही खायचा नाहीये, कांदा लसूण संपूर्णपणे वर्ज्य. त्याच पद्धतीने बघा अजून भरपूर काही गोष्टी वर्ज्य आहेत, त्या तुम्हाला मी नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहे. आत्ता तुमच्यासोबत इतकीच माहिती शेअर करते. अजून तुमच्या काही शंका असेल तर नक्कीच विचारा. आपल्या चॅनल प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निवृत्ती करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.